अनधिकृत बांधकामाचा जेसीबीने खड्डा खणताना इलेक्ट्रिक केबलचा स्फोट झाल्याने तिथे खेळणारे 2 चिमुरडे जखमी झाले। ही घटना 13 मे रोजीची आहे। हॉस्पिटलने पोलिसांना एमएलसी दिली होती, परंतु आजता गायतना पोलिसांनी कारवाई केली ना महानगरपालिकेने। दिनांक 13 मे रोजी नालासोपारा पूर्वेकडे वाकणपाडा येथील पॉवर हाऊस जवळ एक मोकळा भूखंडावर अनधिकृत बांधकामासाठी जेसीबीने काम सुरू असताना जेसीबीमुळे एमएसएबीची जमिने खाली केबलचा स्फोट झाला आणि त्या ठिकाणी खेळणारे 2 बहीण भाऊ यात गंभीर जखमी झाले। यात त्यांचा चेहरा पूर्णपणे भाजला आहे आणि डोळ्यांना ही गंभीर दुखापत झाली आहे। रिजवान मंसुरी आणि सायना मंसुरी असे या दोघा बहीण भावंडांची नावे आहेत। त्यामध्ये रिजवान मंसुरीचा चेहरा पूर्णपणे भाजला आहे। संपर्क आल्यामुळे एक स्फोट झाला आणि या स्फोटात हे मंसुरी भाऊ बहीण आहेत, 13 वर्षाचा आणि मला वाटतं ती मुलगी 10 वर्षाची आहे। त्या मुलाचा डोळा देखील मला वाटत नाही वाचेल जर त्याला वेळेत उपचार नाही मिळाले तर। तारखेला हा प्रकार घडतो, पोलिसांना कळवलं जातं, अद्याप कोणताही गुन्हा रजिस्टर होत नाही। नगरपालिका त्याच्यावरती कोणतीही दखल घेत नाही। बर्न ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं गेलं पाहिजे, पण नगरपालिकाही लक्ष देत नाही। हे संपूर्ण लँड माफिया जे आहे तिथे त्यांच्या दबावाखाली हे प्रशासन चाललेलं आहे। अंधा कानून म्हणतात तो इथे चालू आहे। ॲडव्होकेट कल्याणी पाटील एक शिवसेनेचे पदाधिकारी आहे। असं आहे की आमच्या अशा निदर्शनात आलं की आपण पेल्लार प्रवाह समिती 1 मध्ये पहिल्या वाकणपाड्यामध्ये एक दोन लहान मुलांवर काहीतरी जळल्याची घटना झालेली आहे, एवढं आम्हाला कानावर आलं होतं। आम्हाला आमच्या वरिष्ठांनी कळवलं, आमच्या आजूबाजूच्या लोकांनी कळवलं, आम्ही तिथपर्यंत पोहोचलो तपास घेऊन। आणि त्यात एमएससीबीचे वायरी पूर्ण ओपन होत्या, समोर खेळत होती। आपल्या हलगर्जीपणामुळे म्हणा की हे लोक दुर्लक्ष करत नाही की या एरियाकडे लक्ष नसल्यामुळे ते मुलांना तिथे ब्लास्ट झाला आणि दुखापत झाली आहे। एक 27% त्या मुलाला भाजलं गेले, त्याच्या बहिणीला भाजलं गेलेलं आहे आणि पूर्ण चेहरा त्याचा ओळखून येत नाही एवढा तो भाजलाय, डोळे गेलेले आहेत त्याचे। आणि त्याच्या व्यतिरिक्त ही 13 तारखेला घटना घडलेली आहे आणि आजची तारीख 22 तारीख आहे आणि आज पूर्ण या लोकांना माहीत झालेलं आहे। पोलीस स्टेशनवरून असं सांगण्यात गेलं की पोलीस एकदा येऊन गेलेत, एमएलसी दाखवली होती, पण त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल झालेत काय ते अजूनपर्यंत निष्पन्न झालेलं नाही।